ब्लड प्रेशर याचिका दाखल केली, शासन निर्णय निघले असेल पण त्याची अंमलबजावणी होत नाही. पोलीस संरक्षण असेल ते पण आपल्या शेतकऱ्यांना पैसे भरावे लागतात. चालेल सर. आधी किती सर गाडी चालू ना रिप्रेझेंटेशन दाखल 60 दिवसाची महाराष्ट्रामध्ये हे जर खुले झाले तर शेतकऱ्याचा रोजगाराचा प्रश्न होतो आणि सगळं जे काही महसूलमध्ये पोलीस स्टेशनला जे काही तक्रार चालेल ते आपल्याला मिटवते तिथं. परंतु हे शासन निर्णय होतं त्याच्या अंमलबजावणी शेतकऱ्यांना आधी पोलीस स्टेशनला जावं लागतं, पैसे भरावं लागतात आणि मोजणी होत नाही. तर आपली फक्त एकच मागणी आहे तर जेवढे शिल्लकीकरण झालं तर शेतकऱ्यांचा 75% वाढाचा प्रश्न होतो. प्रत्येक जिल्ह्यात सर तुमच्याकडून याची अपेक्षा आहे की तुम्ही कुठेतरी लक्षवेधी मांडावी किंवा मग ना त्याच्यावरती आवाज उठवा. शिवरस्त्यावरून सर सुरुवात झाली. मी स्वतः पीडित आहे शेतरस्त्याच्या संदर्भात. एक शिवरस्ता माझ्या बाजूला होता का हा शिवरस्ता मला जे अडचण हायकोर्टाने 60 दिवसाची आत रस्ते खुले करण्याची आदेश दिले. पूर्ण महाराष्ट्रात जर हा रस्ते खुले झाले तर आजच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिळेल, रोजगाराचा प्रश्न मिळेल, पोलीस प्रशासनाचा प्रश्न मिळेल, शेतकऱ्यांना हेलपाटे घालावं लागणार नाही, वाद होणार नाही आणि 3-3 किलोमीटर आपल्या मुलांना पायी चालवं लागतं, चिखल जोडावं लागतं. या शेतकऱ्यांचा खूप असा मोठा फायदा होणार. त्यामुळे आपण जे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री सगळ्यांना आपण पत्र व्यवहार केला आणि आता त्यांना मागणी केली की जेवढे बी शिवरस्ते आहेत 1 वर्षाच्या आत खुले करा. त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या आत मजबूती करा. प्रत्येक जिल्ह्यात सर आम्ही करायचं काम करतो. सर तुमची थोडीशी तुम्ही याच्यावर एक लक्षवेधी मांडा किंवा औचित्याचा मुद्दा. कारण हा जर लक्ष दिला तर सर रोजगाराचा प्रश्न मिळेल. हा एकदम म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे भविष्य याच्यामध्ये जे नुकसान होतंय ते होणार नाही आणि भविष्य चांगलं राहील. कारण आपल्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शहरात जाऊन जागा घेणं सोपं नाही आहे. अनेक जणांनी जमिनी विकत अनेक जमिनी पडी पडायला लागल्या. याच्याबद्दल तुम्ही लक्ष दिलं नाही तर आजची उत्तम घेऊ द्या. 60 दिवसाच्या रस्ते खुले करण्याचं संपादन आदेश आहे. महाराष्ट्रात जेवढे शिवरस्ते आहेत ते 1 वर्षाच्या जर खुले करून त्याची हद्दनिश्चित होऊन त्याचं मुख्यमंत्री ग्रामसभा फक्त जी आर काढते शासन जी आर काढतं खाली आम्हाला होती नाही ती चौकशी नाही. नाव नाही. शेजारा काय सांगाल, विठ्ठलराव लंगे आमदारांनी आज लक्षवेधी मांडलेली आहे. आपण आता प्रवासात मध्येच आहेत, या ठिकाणी आपण नागपूरहून आता इथपर्यंत आलो आहे, संभाजीनगरपर्यंत रस्त्यात आपण थांबलो आहे. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आनंद होतोय का आणि काय सांगाल आज? खरंच तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा उत्सव असा दिवस आहे की आज एका नेवाशाचे आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब यांनी आज शेतकऱ्यांचे मनं जिंकलेली आहेत आणि सरकारने शेतकऱ्यांची मनं जिंकलेली आहेत. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, राज्याचे धडाडीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सर्वांना शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आपण मुंबई येथे मंत्रालय येथे जाऊन शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर विशेष शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात निवेदन दिले होते. त्या संदर्भात नागपूर येथे अधिवेशनामध्ये आम्ही राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन राज्यातील आमदार असतील, मंत्री महोदय असतील यांना आम्ही पेरू वाटप अभियान या ठिकाणी राबवण्यासंदर्भात एक निवेदन दिले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे टोपी शेतरस्ता जनजागरणच्या टोप्या असतील, परत त्याचबरोबर सह्यांची मोहीम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा त्या ठिकाणी निवेदन दिले असता सरकारने तातडीने पहिल्याच अधिवेशनाच्या 8 तारखेला पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बळीराजा योजना आणून शेतकऱ्यांची मने जिंकलेली आहेत. विठ्ठलरावजी लंगे साहेब असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, महसूल मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही आज सरकारचे प्रशासनाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परंतु आजपर्यंत अनेक शासन निर्णय निघले, त्याची पारदर्शक अंमलबजावणी झालेली नाही. तरी सरकारने शासन निर्णय काढलेत, शेतकऱ्यांची मने जिंकलेत, परंतु जोपर्यंत पारदर्शक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार.